नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो। जर तुम्ही MPSC गट ब, गट क, तांत्रिक किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका, कारण आज मी तुमच्यासमोर एक असं डॉक्युमेंट डिकोड करणार आहे ज्यामध्ये MPSCच्या आगामी 55,000 पदांच्या मेगा भरतीचा संपूर्ण आराखडा आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकले, तब्बल 55,000 पदे। परीक्षांची संख्या यामध्ये कमी होणार आहे, अनेक पदांसाठी मुलाखत रद्द होणार आहे आणि रिक्त पदांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे। ही जाहिरात कधी येईल, कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत, राजपत्रित आणि अराजपत्रित पदांचा नवीन पॅटर्न काय आहे, या सर्व प्रश्नांची A to Z उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुराव्यासकट मिळतील। तर चला थेट आता मुद्द्यावर येऊया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, भविष्यातले व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील। ऑफिशियल डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी, आर्टिकल्स मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तसेच आर्टिकल रीड करायचा असेल तर फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला क्लिक करून रीड करू शकता। सर्वात आधी आपण पाहूया की या संपूर्ण रिफॉर्म्सचा निष्कर्ष या एका स्लाइडमध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा आहे। याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो। भरतीसाठी प्रस्तावित एकूण पदांची संख्या आहे तब्बल 55,000। आता काही नियम पण अपडेट केलेले आहेत, जसं 904 रिक्रुटमेंट रूल्स आहेत त्याचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे। म्हणजे जुने क्लिष्ट नियम बदलून ते आता नवीन काळानुसार आणि विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बनवलेले आहेत। सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये पॉईंट आहे की 954 परीक्षा कमी केल्या जाणार आहेत। याचा अर्थ काय? आधी तुम्हाला प्रत्येक छोट्या पदासाठी वेगवेगळा फॉर्म भरावा लागायचा, वेगवेगळी फी द्यावा लागायची आणि सतत परीक्षा द्यावा लागायच्या। आता परीक्षांचे एकत्रीकरण केलेले आहे। एकत्रीकरण झाल्यामुळे तुमचा जो वेळ आहे, पैसा आहे आणि अभ्यास या सर्वांची मोठी बचत आहे। पुढे आहे अंतर्गत बढतीसाठी 73 संवर्ग प्रस्थापित आहेत आणि 67 जुने संवर्ग आता कायमचे संपुष्टात येणार आहेत। हे बढती आणि संवर्गाशी रिलेटेड आहे। आता हा ग्राफ बघा, हा ग्राफ बघून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल। 2019 मध्ये 5,907 पदे, 2024 मध्ये फक्त 3,048 पदे, पण आता थेट 2026 मध्ये 55,000 पदांची एक्सपोनेन्शियल जी लीप आहे, म्हणजे घातांकीय झेप आहे, ती दाखवण्यात आलेली आहे। गेली काही वर्षे भरती कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जी निराशा होती ती आता दूर होणार आहे। ही आकडेवारी सांगते की सरकार आणि MPSC येणाऱ्या काळात मिशन मोडवर काम करणार आहे। 7,478 वरून थेट 55,000 जागा ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी असणार आहे। आता पुढचा जो पॉईंट आहे बघूया, क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजेच राजपत्रित पदांची स्थिती काय असणार आहे। बघा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत त्याबद्दल सध्या फक्त 4 विभाग आणि 11 संवर्ग आहेत, ज्यात वर्षाला सरासरी फक्त 67 पदे भरली जातात। पण सुधारणेनंतर तब्बल 14 विभाग आणि 34 संवर्ग यात समाविष्ट होतील आणि एकूण रिक्त पदाचा प्रस्ताव आहे 1,751। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे, खूप जास्त। पुढे येतं राज्य नागरी सेवा CPTP। सध्या 19 याचे विभाग आहेत आणि 300 ते 450 जागा असतात याच्या। सुधारणेनंतर हे 33 विभाग आणि 66 संवर्गापर्यंत वाढणार आहे। रिक्त पदांचा एकत्रित प्रस्ताव आहे 1,918 जागांचा, म्हणजेच उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सारख्या पदांच्या जागांमध्ये मोठी वाढ दिसणार आहे। मित्रांनो, 55,000 पैकी सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो आहे अराजपत्रित म्हणजेच नॉन गॅजेटेड, म्हणजेच गट ब आणि गट क पदांचा। आधी यासाठी 1,067 पेक्षा जास्त वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या, आता हा गोंधळ कायमचा संपलेला आहे। आता फक्त 2 मुख्य परीक्षा होतील। सर्वप्रथम महाराष्ट्र प्रशासकीय अराजपत्रित परीक्षा, यामध्ये लिपिक, भांडारपाल, ग्रहपाल, ग्रंथपाल, निरीक्षक इत्यादी 16 प्रशासकीय संवर्ग गट येतील। याच्यात तब्बल 28,260 त्याच्यापेक्षाही अधिक जागा रिक्त आहेत। दुसरा आहे संयुक्त तांत्रिक अराजपत्रित परीक्षा, यामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर, परिचारिका, अनुरेक ज्याला ट्रेसर म्हणलं जातं, लेखापाल ज्याला अकाउंटंट म्हणलं जातं, असे 23 तांत्रिक गट येतील। याच्या 26,490 प्लस जागा रिक्त आहेत। म्हणजेच केवळ अराजपत्रित संवर्गात 54,750 पेक्षा जास्त जागा भरण्याचे नियोजन आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, परीक्षेचा पॅटर्न कसा आहे किंवा कसा असणार आहे।
बघा, राजपत्रित संवर्गाबद्दल पाहिलं म्हणजे गॅजेटेड संवर्गाबद्दल पाहिलं तर प्रवेश स्तरावरील पदांसाठी 3 स्तरीय परीक्षा असेल, म्हणजेच प्रिलिम्स, मेन्स एक्झाम आणि मुलाखत. जसं आत्ता होतं तसंच, म्हणजे पूर्व परीक्षा अधिक मुख्य परीक्षा अधिक मुलाखत. अराजपत्रित संवर्गासाठी तर विद्यार्थ्यांना लक्ष द्या, गट ब आणि गट क साठी आता फक्त 2 स्तरीय परीक्षा असेल, पूर्व आणि मुख्य. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मुलाखत नाही आहे. मुख्य परीक्षा पास झालात की थेट पोस्टिंग. तांत्रिक पदांसाठी त्यांच्या विषयानुसार विशिष्ट प्रश्नपत्रिका जी आहे ती असणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर हे सगळं ठीक आहे पण जाहिरात कधी येणार? तर डॉक्युमेंटमध्ये 2026 हे वर्ष टार्गेट केलं आहे हे दाखवलेले आहे. याचा अर्थ काय? तर शासनाने नियम बदलणे म्हणजे जे RRS अपडेटिंग केलेले आहे आणि जी रोस्टर तयार करण्याचे काम जे आहे ते केलेले आहे ते वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेला जो आहे तो वेळ लागतो, पण 55,000 पदांची एकदम भरती घेणं शक्य नसतं. त्यामुळे 2025च्या मध्य किंवा अखेरीस याच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने सुरू होऊ शकते आणि 2026मध्ये या भरतींचा उच्चांक असेल, असं याच्यामधून आपल्या डॉक्युमेंटमध्ये कळतं. म्हणजे मेनली 2026मध्ये या भरतीचा उच्चांक आपल्याला पाहायला भेटणार आहे. माझा तुम्हाला स्पष्ट सल्ला आहे की जाहिरातीची वाट बघू नका. 55,000 जागा आहेत म्हणून स्पर्धा कमी नसेल. पूर्ण महाराष्ट्र जीव तोडून अभ्यास करणार आहे हे तर नक्की आहे. तुम्ही प्रशासकीय पदांची तयारी करत आहात की तांत्रिक हे आत्ताच ठरवा. नॉन गॅजेटेड पदांना मुलाखत नाही आहे, त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास आतापासूनच मजबूत करा. तिथेच तुमचं मेरिट ठरणार आहे. परीक्षांचे एकत्रीकरण झाल्यामुळे सिलेबसमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात, पण बेस जो असतो इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता तोच राहील, तो पक्का करा. मित्रांनो, ही माहिती फक्त एका डॉक्युमेंटमध्ये नाही आहे, तर हे तुमचं पुढच्या 2 वर्षाचं विजन आहे. संधी खूप मोठी आहे, आता फक्त तुमच्या मेहनतीची गरज आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काय प्रश्न असतील तर तेही विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच ऑथेंटिक आणि अशाच लवकर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. ऑल नोटिफिकेशनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला भविष्यातील अपडेट जे असतील ते मिळत राहतील. तसेच तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळवायचे असतील तर जे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे क्लिक करून तुम्ही मिळवू शकता. मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.